आवाज दिला तुम्ही बांगड्या भरायला तुमच्या गावामध्ये कासारीन येत असेल ना? कोण विचारलं? त्या भगवान परमात्म्यानं त्या कासारींना विचारलं, का ग आई या गावामध्ये कासारीन येत असेल ना? हो बाई, पण तुझ्यासारख्या बांगड्या कधी मिळाल्या नाही ग. म्हणे बाई माझ्यासारख्या बांगड्या, मी जगाचा मालक आहे. मनातल्या मनात भगवंत म्हणताय. गावामध्ये आता एका काही दिवसानं एक आवाज दिला, 2 आवाज दिला, 3 आवाज दिला. राधिकेच्या दारात आली ही कासारी. राधिका ही खरी गवळण होती बरं का. खूप प्रेम तिचं देवावरती, खूप वेड त्या भगवंताचं. अहो सासून कोंडून टाकलं पण देवाचं नाम तिनं सोडलं नाही बघा. कृष्ण 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 असं ती ध्यानी मनी फक्त भगवंताचं नामस्मरण करायची. फक्त कृष्ण 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 तिच्या हृदयामध्ये फक्त कृष्ण आठवायचे. मग राधिकेची सासू बाहेर आली. लख प्रकाश पडला होता, विराट स्वरूप तिला दिसत होत. अनेक सासवांना ती कासारी दिसत होती, पण माझ्या राधिकेला माझे भगवंत दिसत होते. आता ऐका, डोक्यात काय ग तुझं सुंदर रूप आहे. वा 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 वा, किती सुंदर दिसायला आहेस ग तू. किती प्रेमळ तुझा स्वभाव आहे. काय तुझं ते सुंदर देखणं रूप. अगं बाई, आम्ही सुद्धा विसरून गेलो. आम्हाला फक्त तुझ्याकडेच बघा असं वाटतंय. असं म्हटल्याच्या नंतर बघा, नाव सांगावं राधिकेची. सासू म्हणते, अगं सूर्यास्ताला जातोय, चांगल्या बांगड्या खपलेल्या दिसतायत. हो आई, खूप बांगड्या खपल्यात माझ्या. असं म्हटल्याच्या नंतर काय सांगतात बघा, काही दिवसात तुझ्या आमच्या गावातच राहा ना ग. इथंच राहा, इथेच तू बांगड्या विक्री कर. असं म्हटल्याच्या नंतर आता रात्री इतक्या वेळी कुठं जाती? सूर्य अस्ताला जातोय, कुठं जाती बाई संध्याकाळचं? तू इतकी देखणी आहे, कोणी तुझा असा खचकन फोटो काढेल आणि इंस्टाला फेसबुकला नेऊन टाकेल. बाई अशी एकटी जाऊ नको, तुझी वस्ती खूप लांब आहे, तुझं घर खूप लांब आहे. म्हणे बाई जाऊ नको, अशी भयंकर असे प्राणी आहेत म्हणे, जाऊ नको तू. आता संध्याकाळ झाली, तू देखणी आहे, सुंदर आहे. तुझा जर फोटो काढला ना कोणी इंस्टाला टाकलं तर उगा व्हायरल कर. मग एकटी दुपटी फिरू नको माय ग माय, तुझा फोटो काढतील ग ओ माय, तुझा फोटो काढतील ग. बाई एकटी दुपटी जाऊ नको, तुझा फोटो काढतील आणि तोच व्हायरल करतील. बघा ती म्हणे काय एकटी राहू नको. मग काय मी तुमच्या घरी एकटी राहू का? कोणाला म्हणते? राधिकेच्या सासूला. काऊ मैया, मी तुमच्या घरी काय एकटी राहू का? मला सोबत लागेल ना कोणीतरी. कोण म्हणते? कासारीन बाई. आता तू काय कर म्हणे, आम्हाला बांगड्या भरायच्या, तू काय कर आजचे दिवस मुक्काम कर आणि उद्या निघून जा. आता तो शेवटी भगवान परमात्मा होता, त्यालाही राहायचं होतं, राधिकेची भेट घ्यायची होती, सगळ्या गवळणींना पाहायचं होतं. जसं त्या गवळणींना देवाचं वेड होतं, तसं माझ्या भगवंताला सुद्धा माझ्या गवळणीचं वेड होतं गड्या. म्हणे तू काय कर म्हणे, आता एक दिवस मुक्काम इथंच राहा बघ, आमच्या घरीच मुक्काम कर. असंही तुला जाता येणार नाही. आता ती कासारीन ती बी लय हुशार होती. कुठं आहे ग माय तुझी सून? का हो मैया, तुमची सून कुठे? असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं, आहे ती आमची सून. केवढी आहे ग तुझी सून? म्हणे माय तुझ्यासारखीच आहे, खूप तरुण आहे आणि तुझ्यासारखीच देखणी आहे. लय हुशार आहे बरं का, लय चतुर आहे माझी सून, लय आगावे, तिच्यापासून दूर राहा. कोण म्हणते? सासू. जिचं नाव सासू ती डोळ्यामधून आणते आसू, तिचंच नाव सासू.
बाई पहिल्या सांगते तुमचं नाही आता ऐका आहे मी सून आता केवढी आहे का तुझी सून माझी सून बाई तुझ्या एवढीच आहे का कोण म्हणतात मैया बर का आता त्या राधिकेची सून बर 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 उघडला दरवाजा कुलूप उघडलं अन रडणारी राधिका खाली डोकं घालून बसली होती आणि ती रडत होती देवा अरे मला तुला कधी भेटायला बघेल रे देवा देवा तू मला दर्शन तरी देणार रे देवा असं म्हटल्या बरोबर राधिके असा आवाज आला ती रडत होती भगवान परमात्म्याची तिला आठवण येत होती कुलूप लावून सासू म्हणते कुलूप लावून घेते बरं का आता तुम्ही दोघी जणी गप्पा मारा म्हणायला त्या दोघी जणी होत्या पण ते दोघं होते म्हणजे राधिका होती आणि जगाचा मालक होता पण रूप का सारणीचं घेतलं होतं फक्त गवळणी करता कारण एवढी भक्ती आपल्या अंतकरणात असली पाहिजे की देव आपल्याला भेटण्याकरता आलं पाहिजे आपण नाही त्याच्याकडे जायचं देव आपल्याकडे आला पाहिजे एवढी भक्ती तुम्ही करा एवढी भक्ती तुमची असली पाहिजे कडे मग सासू म्हणते बाई आता मी काय करते बाहेरून कुलूप लावते मैसूनले आगावे मैसून तुला सोडून पळून जायची ते भगवान परमात्म्याला भेटायला गोकुळामध्ये नंद बाबाच्या इथं तिचं काय खरं नाही म्हणे तुम्ही दोघी काय करा म्हणे गप्पा मारा मी स्वयंपाक वगैरे करते आणि तू मला ना ताट वाढून आणते म्हणे फक्त तुम्ही तर दोघी जणी गप्पा मारा भगवान परमात्म्यानं आपलं विराट स्वरूप धारण केलं म्हणे राधिके रडू नको ग मला हे करमत नव्हतं मी आलो असं म्हटल्याच्या नंतर मी जगाचा मालक आहे असं म्हटल्याच्या नंतर तिला आनंद झाला म्हणे देवा तुम्ही माझ्यासाठी आलात तिचं अंतकरण भरून आलं गड्या राधिकेचं आता ऐका भजन चालू होतं कृष्ण सुद्धा भजन करायचे माझ्या राधेचं कसं भजन करायचे सतत भजन चालू होतं त्या राधेचं किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए 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 हाँ किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए ओ जुबा पे राधा राधा नाम हो जाए जुबा पे राधा राधा नाम हो जाए श्री राधे राधे जय राधे श्री राधे जय राधे जय राधे श्री राधे राधे श्री राधे जय राधे श्री राधे जय राधे जय राधे श्री राधे 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 श्री राधे इंतजाम हो जाए हाँ किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए श्री राधे राधे श्री राधे जय राधे श्री राधे श्री राधे श्री राधे जय राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे मग ऐका गोपिकेसाठी भगवान परमात्मा गड्या गोपिकेच्या घरी आला आणि सांगितलं राधिके काळजी करू नको मी तुझ्या अंतकरणामध्ये तुझ्या हृदयामध्ये आहे म्हणे काळजी करायचं काम नाही म्हणे तुझ्या सासून तुला कितीही कुलप लावू दे पण उघडण्याचं काम मी करणार आहे ना राधे कशाला काळजी करते तू किती प्रेम होतं माझ्या राधा राणीवर भगवान परमात्म्याचं आणि राधा राणीचंही किती प्रेम होतं गड्या वृंदावनामध्ये अहो जास्ती भगवान परमात्म्याचं नाव घेत नाहीत पण माझ्या राधेचं नाव घेतात गड्या बघा तिथं राधे राधे असं बोलल्या जातं माऊलीच्या ठिकाणी माऊली असं बोलल्या जातं कारण आमचा वारकरी संप्रदायच असा आहे की तो वाकायला शिकवतो ठाम उभपणे राहायला शिकवतो वाकलंच पाहिजे गड्या ऐका ना किती प्रेम होतं माझ्या राधा राणीचं आता अनेक 16,108 पत्न्या माझ्या भगवान परमात्म्याच्या होत्या तेव्हा काय झालं बघा एवढ्या पत्न्या होत्या की बघायचं काम नाही मग त्या पत्न्या होत्या पण काय झालं आता एक 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 त्यांना कोणता दिवस उजडला ते देवास ठाऊक पण एक दिवस असा उजडला बघा प्रत्येक पत्नी यायची म्हणे भगवंता म्हणे देवा मी तुम्हाला कशी आवडते भगवंतानं सांगावं तू ना मला रुक्मिणी तू पेड्यासारखी आवडते दुसरी यावी दुसरीने विचारावं अहो देवा मी कशी आवडते मी सांगितलं ग तू तर मला जिलेबी सारखी आवडते तिसरी आली तिसरीनं विचारलं देवा अहो मी कशी आवडते तिसरीलाही सांगितलं की तुम्हाला बासंती सारखी आवडतेस शेवटी अशा अनेक गवळणी आल्या आणि शेवटी मात्र राधा आली राधेवर इतकं प्रेम आणि राधेचंही माझ्या भगवान परमात्म्यावर इतकं प्रेम होतं किती प्रेम होतं गड्या राधेनं विचारलं राधेला हे विचारावं वाटलं म्हणे देवा तुम्ही अनेकीला उत्तर दिलं कोणाला पेड्यासारखं कोणाला जिलेबी सारखं म्हणे तिच्या मनात काहीच नाही राधा ही भोळी होती म्हणे देवा हे कन्हैया तुला मी कशी आवडते असं म्हटल्याच्या बरोबर सांगितलं राधे तू मला मिठासारखी आवडतेस असं म्हटल्याच्या बरोबर राधा रुसली आणि एका कोपऱ्याला जाऊन बसली म्हणे देवा मी तुम्हाला साधी त्या मिठासारखी आवडते त्या मिठासारखी खारट मिठासारखी अहो देवा माझी किंमत काय आहे की नाही बरं राधा रुसली आणि म्हणते भगवान परमात्म्याला आता बोलून दाखवायची सवय नव्हती काहीतरी स्तुतीमध्ये करून दाखवायची सवय होती म्हणे राधे एक काम कर आपल्या सेवकांना तू काय कर म्हणे अन्नपूर्ण मातेच्या स्वयंपाक रूम मध्ये जा म्हणे स्वयंपाक रूम मध्ये गेल्याच्या नंतर काय कर म्हणे बघ सगळ्या सेवकांना सांग पंचपक्वान्न बनवायचं बरं का आज पंचपक्वान्न बनवायचं आहे आज खूप स्वयंपाक करायचा आहे सगळं काही टाकायचं लसूण मिरची कोथिंबीर कांदा जिरं मिरं सगळं काही टाकायला लावायचं म्हणे फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकू द्यायचं नाही सगळं टाकायचं पण कशातच मीठ टाकायचं नाही म्हणे मग असं सांगितलं आणि स्वयंपाक सगळा तयार झाला दुपारपर्यंत आता दररोजच माझ्या भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये अशी पंगत बसवल्या जायची पंगत बसली राधेला जवळ बसवलं देवानं म्हणे राधे तू काय कर म्हणे माझ्या शेजारी आता भगवंताला ही स्तुती करूनच दाखवायची होती राधेचा रुसवा काढायचा होता राधा किती आवडते देवाला हे सांगायचं होतं म्हणे राधे तू काय कर तू माझ्या शेजारी बस म्हणे सेवकांना सांगितलं वाढा बाबा सगळ्यांना वाढलं पत्रवाळ्या वाढल्या आता वाढायच्या नंतर काय झालं बघा श्लोक
झाला वदनी कवळ घेता आणि गजर झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय। असा गजर झाला गड्या त्या गाभाऱ्यामध्ये गजर झाल्याबरोबर राधेला थांबा रे तुम्ही सगळे जण थांबा 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 गोपिकांना सांगितलं थांबा सगळ्यांना सांगितलं थांबा म्हणे आधी राधेला घास घेऊ त्या म्हणे राधे देवाना असा घास मोडला गड्या तिच्या मुखाजवळ यावा आणि तिनं घासही घेतला माझ्या देवाचा भगवंताचा घासही घेतला आणि घास घेतल्याच्या नंतर काय झालं बघा म्हणे देवा अहो या पदार्थाचा नासोडा झाला म्हणे काय झालं राधे अहो म्हणे सगळे आळणीच लागतंय काही चवच नाही राहिली म्हणे याला म्हणे राधे जेव्हा तुला म्हणत होतो अग तुझ्या पुढे आता इथं पेढा आहे जिलेबी आहे बासुंदी आहे सगळं काही आहे म्हणे पण त्याच्यामध्ये भजी आहे खिचडी आहे सगळं आहे म्हणे भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या पण त्याच्यामध्ये फक्त मीठ नाही बघ मग त्याला चव आहे का अगं बाई तू मला त्या मिठासारखी आवडतेस मला तू इतकी आवडतेस राधे काही सांगू तुला तेव्हा बघा आता इकडे भगवान परमात्मा परत जन्म झाल्याच्या नंतर बघा आता कृष्ण गोकुळी जन्मला दृष्ट चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर कृष्ण गोकुळी जन्मला दृष्ट चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तिकडे मात्र कृष्णाचाच अवतार आनंद करती घरोघर घरोघरी आनंद आहे माझ्या भगवान परमात्मा येणार म्हणून घरोघरी आनंद आहे आता बघा तोरण बांधलेत असं घराला आणि फुगे लावले तोरण बांधले त्या काळी इतकं विविध प्रकार गुडिया तोरणे 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 हा करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे हरी हा बालकनंदा घरी हरी हा बालकनंदा घरी काय झालं गड्या घरोघरी आनंद आहे कृष्ण जन्माचा घरोघरी आनंद आहे काल आपण कृष्ण जन्म साजरा केला गड्या कोणी गाणे काय म्हणतंय कोणी नाचतंय काय इतकी नाचत होते गड्या इतका आनंद होता माझा भगवान परमात्मा अवतार घेणार माझा भगवंताचा जन्म झालाय खूप आनंद होता गड्या लय आनंद होता नंद बाबाच्या घरी सगळे आनंदात उत्साहात होते एकच जागर प्रगट हो झाला प्रगट गयो गोकुळ में भगवान आए हे ऐका बरं का गोकुळामध्ये भगवान आलेले आहेत भगवान गोकुळामध्ये आल्याच्या नंतर आपापल्या सगळे आनंदातच आहेत बरं का सगळे आनंदात आहेत कोणी नाचतंय कोणी बासुरी वाजवतंय कोणी तर पोवाडे गातंय कोणी सनई वाजवतंय कोणी ढोल वाजवतंय कोणी नगारे अहो सांगायचंच काम नाही भरपूर असे स्वागताची तयारी केली होती बघा संत सज्जन कृपाळी साधू कृपाळू महानुभव पुरुष सगळे माझ्या भगवंताला भेटायला यायला लागले ऋषी मुनी सगळे देव देवता सगळे माझ्या परमात्म्याला भेटायला येणार आपल्याला घडतात बघा पुढे भगवान परमात्मा आला आणि आल्याच्या नंतर बघा खूप आनंद त्या गोकुळामध्ये होऊ लागला
गोपिका काय म्हणू लागल्या म्हणे, बाई या नंद बाबाच्या घरच्या त्या बाळामुळं, त्या कन्हैयामुळं आपल्याला सगळ्या ऋषींचं दर्शन घडतंय, सगळ्या देवदेवतांचं दर्शन घडतंय. किती आपलं भाग्य असेल म्हणे बाई, किती भाग्य असेल. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भय, गोकुल में भगवान प्रगट भय, गोकुल में भगवान प्रगट भय, गोकुल में भगवान प्रगट गए, गोकुल में भगवान प्रगट गए, गोकुल में भगवान प्रगट गए, गोकुल में भगवान. से भयान नारी के मन उमड़ा प्रेम तूफान, उमड़ा प्रेम तूफान. काल कराल के नंद टाले, काल कराले नंद टाले, गर अवतार महान प्रगट भय, गोकुल में भगवान प्रगट भय, गोकुल में भगवान प्रगट भय, गोकुल में भगवान. अहो कोण कोण माझ्या भगवंताला आता हा कंस 8वा पुत्र जन्म घेणार म्हणून या कंसाचा फक्त या 8व्या पुत्रावरच वार होता गड्या. कंसानं अनेक राक्षस पाठवावेत. ऐक बर का, तृणावर्त आला, सप्तासुर आला, पुतना आली, पण हे रजगुणाचे तमोगुणाचे चक्कर आहे गड्या. पुतना कशा करता आली बघा. पुतनेचा इतका राग होता माझ्या भगवंतावर. पुतना ही कशासाठी आली, जी विषयाचा स्तनपाने मारू आली, स्तनामध्ये विष भरून आली. कंसाने पहिल्यांदा तिलाच पाठवलं होतं, जा म्हणे माझ्या 8व्या त्या वैर्याचा वध करून ये असं म्हटल्याच्या नंतर बघा तिला पाठवलं. तिनंच पहिला विडा तिनं उचलला होता. कोण? पुतना मावशीनं. मी त्या भगवंताला मारून येईल म्हणे. तिला वाटलं लहान पोर आहे, झपकवलं की ती मरून जाईल. पुतणे तुला काय माहिती बाई, माझा जगाचा मालक आहे तो, सगळं बघतोय. माझा वैरी जन्माला आलाय, कुणी मी जाते ना. एवढं काय, एवढंच पोरग मारायला कोणी योद्ध्याला, मोठ्या योद्ध्याला बरं वाटतं का? मोठ्या योद्ध्याचा अपमान होईल. मी जाते त्या पोराला मारण्याकरता, माझ्या कन्हैयाला मारण्याकरता. कोण म्हणतंय? पुतना मावशी. माझ्या भगवंताला मारण्यासाठी स्तनामध्ये विष घालून आली गड्या. आणि आल्याच्या नंतर आता अनेक ऋषी मुनी देव यायचे माझ्या भगवंताला भेटायला त्या ठिकाणी. आणि ती राक्षस होती, पण तिनं असा देवीचा अवतार धारण केला, इतकी सुंदर दिसायची, जणू साक्षात देवी आहे. आता भगवंताला अनेक देवी देवता भेटायला यायचे. यशोदा मैयाला वाटलं देवी आहे, भेटू द्यावं. तिनं सांगितलं म्हणे मला कन्हैयाला घ्यायचंय, लालाला पाहायचंय, माझ्या लालाला बघायचंय. म्हणून म्हणे मैया ओळखलं का, मी तुमची मावशी आहे. मैयाला म्हणतायत कोण? पुतना मावशी. यशोदा मैया ओळखलं का मला, मी तुमची मावशी आहे. म्हणे बाई मी नाही ओळखलं, तू कुठली मावशी आहेस तर. मी नाही ओळखलं म्हणे तुला. आता तिला वाटलं बारक मूल आहे, त्याला स्तन पाजून मारून टाकेल. पण माझा कन्हैया इतका महान होता गड्या. लहान होते पण महान होते. ऐका, कोणी कोणी माणसं लहान असतात, झोपडीमध्ये असतात, पण ते महान असतात, त्यांना माणुसकी असते. मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगते, मोठ्या माणसांच्या घरी फक्त पाहायलाच जावं, पण आपल्या झोपडीतल्या माणसाच्या घरी अहो सरत नाही तेवढं खायला जावं. जय
तर पुतना मातेचा उद्धार केला. अनेक गोकुळवासी बघू लागले, म्हणे एवढीचा मुलगा आहे पण किती पुण्यवान असेल, किती भारी असेल. इतकुशा वयामध्ये जर राक्षसाचा वध करत असेल तर पुढे काय काय करेल. सगळे गोकुळवासी आनंदित होते, आनंदात होते, सगळे नाचू लागले, आनंद गाऊ लागले. कोणी नाचतय तर कोणी गुलाल उधळतय, जय जयकार करतायत. ऐका, देवा 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण एकदा तरी दर्शन द्या मला, असं म्हणणाऱ्या साधकाच्या परंपरेत हिला मात्र त्याला मारण्याची इच्छा होती. बघा बर का, अहो ज्याला 1000 वर्ष तपश्चर्या करावी लागते, ज्या ऋषी मुनींना कितीतरी वर्ष भगवंताच्या दर्शनाकरता उभं राहावं लागते, तरीही त्यांना दर्शन भेटत नाही, मिळत नाही. ऐका बरं का, गेली तीन भगवंताने पहिल्यांदा पुतना मारली, प्रजोगुण नावाचा शप्तासूर मारला, तमोगुण नावाचा चक्कर असलेला तृणावृत्त मारला, आणि पुढे गर्गाचार्य आले. गर्गाचार्य आले, गर्गो पुरोहितम राजनम यदु नाम सुभात पहा. वसुदेवाने गर्गाचार्यांना पाठवलं, जा म्हणे माझ्या मुलाचं नामकरण करून या, माझ्या कन्हैयाचं नामकरण करून या. असं म्हटल्याच्या नंतर बघा पाठवलं, आणि गर्गाचार्य आल्यानंतर यशोदा मैयाने नंद बाबाने त्यांचं स्वागत केलं. आगतम सुस्वागतम, आई आई पडाई, स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर म्हटले, काही सेवा आहे का माझ्याकडे? कोण म्हणतायत गर्गाचार्य, काही सेवा आहे का माझ्याकडे मैया? आता आलात तर आमच्याकडे आमच्या मुलाचे नाव ठेवून जा म्हणे. इथं नाही मी त्यांचे नाव ठेवणार, गोशाळेत ठेवतो. गोशाळेमध्ये दोन्ही मुलांना घेतलं. बघा, रोहिणीच्या मांडीवर भगवान श्री कृष्णाला दिलं आणि यशोदेच्या मांडीवर बलराम दादाला दिलं. पहिल्यांदा बलराम दादाकडे पाहिलं, हा कोण आहे, हा कसा मुलगा आहे, हा बलशाली होणार आहे, हा खूप कडक आहे, हा पहलवान दिसतो गड्या. मग असं म्हटल्याच्या नंतर हा यादवांना एक करणारा दिसतो, याचं नाव बलराम ठेवा. मग ते पहिल्या पुत्राचं नाव बलराम ठेवलं. बोलिये बलराम भगवान की. पहिल्या पुत्राचं नाव बलराम ठेवण्यात आलं, शेष. मग मात्र भगवान परमात्म्याकडे पाहिलं, देखणं रूप आहे, प्रभूचं छोटे छोटे हात आहेत, छोटे छोटे पाय आहेत, कुरुळे कुरुळे केस आहेत, मेघवर्ण आहे, श्यामवर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहेत, पाणीदार डोळे आहे, सरळ नासिका आहे, तब्येतीनं व्यवस्थित आहे, सुंदर आईने पितांबर नेसवलेला आहे, आज कमरेला बासरी खवलेली आहे, डोक्यावरती मोरपीस आहे, गळ्यामध्ये वैजंतीची छोटीशी माळ आहे, कपाळाला तिलक आहे, कोणाची दृष्टी लागू नये म्हणून थोडं काजळ सुद्धा भरलेला आहे माझ्या भगवंताला. आई आपल्या बाळाला सजवते. तुम्ही सजवता ना मायांनो? तुमच्या बाळांना सजवता की नाही? तुमच्या कन्हैयाला सजवता ना? आई आपल्या बाळाला सजवते. इतकं सुंदर मनोहर रूप गर्गाचार्यांनी ते पाहिलं, आणि त्यातल्यात ते अगोदर सत्पुरुष होते. देवाचं रूप पाहता बरोबर त्यांना समाधी लागली. समाधी लागल्याच्या नंतर बघा, डोळे बंद केले, उघडले, डोळे बंद केले, भानावर राहिले नाही गर्गाचार्य. मी कुठं आहे याचं भान राहिलं नाही त्यांना. इतकं सुंदर, एवढं मोठं तेज माझ्या भगवान परमात्म्याचं हे विराट स्वरूप पाहिल्याबरोबर गर्गाचार्यांना सुद्धा समाधी लागली गड्या. अशी अवस्था झाली, ते भानावर नाही राहिले. त्यांना काही कळत नव्हतं की मी कुठं आहे. अवघा हरपला देह भाव,
भानावर राहिला नाही, भान राहिलं नाही. जशी एखादी कैरी तिचं लोणचं बनवल्यानंतर ती जितके दिवस लोणचं ती मुरत जाते, तशी मुरलेली भक्ती आहे गड्या. जशी जशी ती लोणचं मुरत जसं जातं तसं तसं चांगलं लागायला लागतं. तुम्ही लगेच लोणचं घाला लगेच खा बरं, लागतं का ते चांगलं? नाही, ती मुरल्यावरती चांगलं लागतं. म्हणजे भक्ती सुद्धा तशीच आहे. भक्ती ही मुरल्यावरती चांगली लागते, गोड लागायला लागते. भानावर राहिले नाही. यशोदा मैयानी धक्का दिला गर्गाचार्यांना. महाराज कुठं हरपलात असं म्हटलं बरोबर काही झालं बघा? काही नाही, काही नाही, काही नाही. मैया अगं तुझ्या मुलाचं रूप इतकं सुंदर आहे मैया. तुझ्या मुलाचं, तुझ्या या बालकाचं इतकं सुंदर रूप आहे मैया. मी त्याच्या रूपात वेडा झालो ग. काय नाव ठेवायचं त्याचं? एका मुलाचं नाव ठेवलं, आता त्याचं नाव ठेवा मैया म्हणतात. हा कृष्ण वर्णाचा आहे, याचं नाव कृष्ण ठेवलं पाहिजे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. नाव ठेवलं कृष्ण भगवान परमात्म्याचं. सगळ्या गोपिकांना वेड लावणार आहे. सगळ्या गोपिकांना एकत्र करून, गोपिकांना सवंगड्यांना एकत्रित करून यशोदे हा याच्या भक्त करता प्राण देणाराही आहे. हा याच्या भक्त करता प्राण देऊही शकतो. आणि हा वेळ पडली तर हा प्राणा घेऊही शकतो. असा हा कृष्ण वर्णाचा आहे, म्हणून याचं नाव कृष्ण. असं म्हटल्याच्या नंतर हा प्रेमात भुलवणारा आहे. सगळ्यामुळे याचं नाव श्री कृष्ण ठेवण्यात आलं बघा. हे कृष्ण नाव किती सुंदर आहे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. हेच नाव घ्या कृष्ण कृष्ण कृष्ण. सगळे म्हटले काय सुंदर नाव ठेवलं. ओ काय सुंदर नाव ठेवलंय गड्या यांनी. यशोदामाई म्हणते महाराज खूप चांगली नावे ठेवलीत, खूप सुंदर नावे ठेवलीत बघा तुम्ही. भविष्य कळतं का हो महाराज तुम्हाला? कळतं का भविष्य तुम्हाला? बाप्पा विद्वान आहे आम्ही, त्यातले सांगा. माझ्या पोराचं भविष्य 7 द्विजन असलेला पर्वत, गोवर्धन पर्वत आपल्या करंगुळीवरती धारण करेल, असं त्याचं भविष्य आहे म्हणे. पुढे हाच भगवान परमात्मा 12 अग्नी प्राशन करेल, मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध करेल. पटणार आहे का कोणत्या तरी आईला? हे तुम्हाला तरी पटेल का? असं कोणी सांगायला लागलं तर नाही पटणार. महाराज इतकूच पोरग हे काही करल म्हणून आईला पटेल का? नाही नाही नाही. छोटासा मुलगा आहे त्याच्याबद्दल हा बाबा असं बोलतोय. ती म्हणे बाबा अलौकिक सांगू नका, मी भरपूर दक्षिणा देते, फक्त माझ्या मुलाचं लग्न होईल का तेवढं सांगा. आता लग्नाचं लय अवघड झाले ना. म्हणे लग्न जमल का तेवढं सांगा म्हणे बाबा. मी म्हटलं जमल काय हरकत नाही. आपल्या इकडे सध्या पोरी पाहायलाच परेशान आहेत ना सगळे, हाय की नाही? पोरीला काही जमत नाही, स्वयंपाक जमत नाही, काही जमत नाही. तिला कपडे धुवायला जमत नाही, तिला वॉशिंग मशीनच असावी लागते. तिला भांडी घासायला जमत नाही, पाणी आणायला जमत नाही. आणि पिंट्याच्या बापाने आवाज दिला की म्हणते अरे पिंट्या तू कधी आला. म्हणजे बाळाला पिंट्या म्हणायचं तर ती मालकाला पिंट्या म्हणती. काय म्हणावं आता, इकडं नाही आमच्या पुण्या साईडला चालत. काय करावं बाबा. आता मुलगी ही भेटणं खूपच अवघड आहे. एकेकाळी नवरदेवाच्या बापाला असा अहंकार होता, अरे जास्ती वाडा जास्ती वाडा, काही कम कर देऊ नका. पण आता आता जरा पोरं पाहून वाडा, पोरं पाहून. आता हुंडा मिळत नाही ना, लय अवघड झाले गड्या. मग काय झालं बघा,
एका पोरीचं आणि एका पोराचं लग्न जमवायचं होतं. लग्न जमवायचं होतं, मग काय झालं, आता पोरग पोरगी बघायला गेलो नेमकं, आणि गेल्याच्या नंतर काय झालं बघा, पोरगी अशी देखणी होती, तिचं शिक्षण झालं होतं, म्हणजे तिने MPSC UPSC अशा परीक्षा देऊन बघितल्या होत्या. इतकं सुंदर तिचं शिक्षण झालं होतं गड्या, इतकी हुशार ती पोरगी होती. आणि तिच्या बापाने सांगितलं आम्हाला शेती बघायची. बापाने शेती बघायची म्हटल्याच्या नंतर आता तिचं काही चाललं नाही. ती म्हणे काही हरकत नाही, बघा म्हणे तुम्ही मुलगा बघा म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, मुलगा बघायला आला तिला. मुलीने काय भ्यायचं नसते, असा रट्टावून गंध हाणायचा त्याला. तो आपल्याला खाली बसवतो ना चटईवर, तो मस्त खुर्चीवर बसत असतो, मग त्याचीही आपण परीक्षा घ्यायची असते बघा, लाजायचं नाही अजिबात. असा रट्टावून गंधाला हाणायचा, गंध असा मस्त दिसला पाहिजे, पसंत करो की नाही करो पण गंध मस्त लावायचा त्या ठिकाणी. काय झालं बघा, पोरगी बघण्याकरता गेली. आता तिनं विचारलं का हो, मुलानं विचारलं बरं का, काय शिक्षण झाले तुमचं? तिनं सांगितलं मी UPSC MPSC चा अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे, त्याचा फक्त निकाल यायचा बाकी आहे म्हणे एवढा. तर मुलाकडे फक्त बकऱ्या होत्या 20-25 आणि 20-25 म्हशी होत्या. नवरीने विचारलं का हो, माझं शिक्षण विचारलं, पण आता मी तुमचं शिक्षण विचारते, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. पोरी पण लय हुशार असतात. तर पोरींचं जेवढं पोरींना डिमांड नाही तेवढं पोरींच्या आयाला डिमांड आहे, जेवढा कांद्याला भाव नाही तेवढा पोरींच्या आयाला डिमांड आहे. नाकात नदन फुसकाऱ्या मारी जाती, बाई माझ्या पोरीला कोणाला द्यायचं नाही ह अशी म्हणून चालती. आता पुढे काय झालं बघा, पोरीनं विचारलं भगतसिंग राजगुरु सुखदेव याच्यातलं काही येतं का? संत ज्ञानेश्वर तुकाराम, श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, हरिपाठ याच्यात तुला काही येतं का? तो म्हणे नाही. तुला येतं काय? तुझं शिक्षण काय झालंय? तो म्हणे MBBS झालंय म्हणे. पुढं म्हणला मुलगा, बरं ऐक पुढं, ते म्हणे म्हशी वळत वळत शिक्षण, म्हशी वळतो म्हणे, दुसरं काय नाही करत. असं म्हटल्याच्या नंतर ती पोरगी म्हणते बरं ते जाऊ दे म्हणे, तू अजून काय काय करतो? तू म्हणे काही नाही, वड्यातली माती अशी उपसतो आणि वरी टाकतो, असं उपसायचं ना असं टाकायचं, असं उपसायचं ना असं टाकायचं, हे एवढं करतो म्हणे मी. पोरगी म्हणे तुला काही व्यसन फॅशन काही आहे का? म्हणे व्यसन तर काही नाही, पण सुपारी तेवढी खातो. ते म्हणे घाल बूट, जाग्या उठन तसा सूट, पण म्हणे तू तुझ्याशी लग्न करू. पण महाराज तुम्हाला सांगते, भगवंतावर असं प्रेम केलं पाहिजे आपण, इतकं प्रेम केलं पाहिजे गड्या, त्या भक्तीत वेड असलं पाहिजे. किती वेड असावं, किती वेड असावं गड्या. पुढं हाच भगवान परमात्मा यशोदा मैया म्हणते, सांगितलं बघा, भगवान महादेवाला भगवान शंकर रडायला लागले म्हणे, पार्वती मला भगवान परमात्म्याला भेटायला जायचंय म्हणे, माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतलाय म्हणे, मला भेटायला जायचंय, पण मला तुझी भीती वाटते. आता माता पार्वती विचार करते, हा बाबा वैराग्याचा महामेहरू आहे, पुत्र आहे वैराग्याचा, डोळ्याला धारा का आहेत? पार्वती माझे प्रभू अवताराला आले आहेत, मला खूप असं त्याची आस लागलेली आहे, त्यांच्या दर्शनाची आस लागलेली आहे त्या ठिकाणी. म्हणून गोकुळामध्ये भगवान शंकराचं आशेश्वर नावाचं काय आहे मंदिर आहे. कोणी गेलं होतं का वृंदावनला? वृंदावनला इथे कोणी गेलं होतं का? वृंदावनामध्ये आशेश्वर नावाचं मंदिर आहे का? तर भगवान परमात्म्याला भेटण्याची भगवान शंकराला आस लागली होती, म्हणून तिथं आशेश्वर
नावाचं असं मंदिर आहे कुठं वृंदावनामध्ये. मी गेली नाही तरी सांगत असते. आस लागली देवाला. आशेश्वर बाबा कैलासावर वेडे झाले होते, बसत नाही, सारखे फिरायला लागले. पार्वती माता म्हटली, अहो जर इतकी उत्तवेळ तुम्ही झाला असता भगवंताच्या दर्शना करता तर जा ना, कारण बायको पुढं मालकाचं काहीच चालत नाही. जा ना म्हणे, तुम्ही रडता कशाला, जा जा. तेव्हा माझा भगवान छोटा आहे. पार्वती, अगं माझा भगवान छोटा आहे, तुझं वाहन वाघ आहे, माझं वाहन छोट आहे. मी जाऊ शकतो पण माझा भगवान परमात्म्याला भीती वाटेल ग त्या वाघाची. नको नको नको, माझा भगवान परमात्मा भिल बाई तुझ्या वाघाला, नको, मला तुझी भीती वाटते म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, भगवान छोटा आहे, तुझं वाहन तिकडे कसं न्यायचं. ती म्हणाली, तुम्ही एकटे जरी गेलात ना, तुम्ही दर्शन घेतलं ना भगवान परमात्म्याचं, तर तुमच्या दर्शनामध्ये माझं दर्शन झालं, मी असं समजेन म्हणे. अर्ध पुण्य मला तुमचं मिळेल म्हणे. येतानाही पण तुम्ही जा, तुमची इच्छा आहे ना, तुम्ही जाऊ शकता म्हणे. मग मात्र भगवान शंकराने पार्वती मातेची समजूत काढली आणि काढल्यानंतर पार्वती मातेनं परवानगी दिली. दिल्यानंतर गोकुळाला जायचं. आता आपला प्लॅन तयार झाला. भगवान शंकर म्हणतायत बरं का, केला, पण जायचं कसं. एका सुंदर वैराग्याचं जोगी बाबाचं रूप धारण केलं. कोणा, भगवान परमात्म्यानं, शिवजीनं. आता भगवान परमात्म्याला भेटण्याकरता जायचंय, पण कसं जायचं. जोग्याचं रूप धारण केलं. असं जर गेलं तर आपल्याला पटकन कोणी ओळखेल. अलख निरंजन, अलख निरंजन असं म्हणू लागले गड्या भगवान परमात्मा. कैलासावरून यम नावाचा किनाऱ्यावर आले आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. जिकडं तिकडं पाहावं एकच चर्चा सुरू झाली. नगर में जोगी आया, नगर में दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. नजराना दिल का लाया, नजराना दिल का लाया रे बाबा, बोले तेरी नगरी में. नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया रे बाबा, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी. ओम दीवाना हो गया जी, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया. हाँ दीवाना हो गया जी, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में. नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया रे बाबा, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. दीवाना तेरा आ गया, बोले तेरी नगरी में. भगवान शंकराने जोगेचे रूप घेतलं. आवाज दिला,
अलख निरंजन अलख निरंजन. अहो बघा 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 कोणीतरी जोगी आलाय. चला त्याच्या स्वागताला कोणीतरी वेगळा जोगी आहे. अहो पण आला हा कुठे जातय? कुठे भगवान शंकराचं स्वागत करायचंय? अंगणात आला. दारावर आवाज देता बरोबर बुजुर्ग स्त्रिया सांगायला लागल्या, यशोदे अगं शुभ शकून आहे बाई, तुला मुलगा झाला आहे, नामकरण झालं आणि हा साधू पुरुष तुझ्या दारामध्ये आला. अगं जा काहीतरी भिक्षा वाढ त्याला, बहुतेक भिक्षा करता आलाय. तू जोगी यशोदा मैया भिक्षा वाढ म्हटल्या बरोबर आनंदाने काय देऊ तुला सुचत नव्हतं. अगं बाई मी त्याला काय देऊ, या जोगीला काय देऊ, मी तिला सुचतच नाही. काय आणू घरामधून? जी माझ्या जवळ आहे ती सर्वस्वाचं दान करून देते. कारण आनंदी झालेल्या मनुष्याला समोरच्याला काय देवावं हे कळत नाही. आपण कोणता मुद्दामून पाहुणा यायचा ना तर त्याला वाटतं काय काय त्याला खाऊ घालावं, काय काय आणावं, काय काय करावं असं वाटत असतं. मग तसंच इथं यशोदा मैयाला झालं. म्हणे बाबा या बाबाला काय देऊ मी, काय देऊ? मग त्याच्यापेक्षा काय आनंद आहे, चला त्या जोग्याला भरभरून दान देऊ म्हणे. तिनं दान कशाचं वाढलं? सोन्याचं ताट भरून आणलं. घ्या महाराज तुमचं हे रुद्र रूप पाहिलं, गळ्यात साप आहे, रुद्राच्या माळा आहेत. ऐका मुलगा घाबरता कामा नाही बरं का, माझा मुलगा घाबरेल म्हणे, लहान आहे आणि तुमच्या गळ्यामध्ये तर साप आहे म्हणे. ती विंचवाची कुंडली आहेत, जरा सांभाळा बरं का बाबा म्हणे. हे दान घ्या जा म्हणे. आता लवकर ही थाली घ्या आणि निघा म्हणे. अरे राम राम, हिला या जोग्याचा परिचयच नेमका झालेला नाही म्हणे. कोण म्हणतात? भगवान शंकर. ते म्हणतात बाई अगं तुझ्या सोन्या नाण्या करता आलो नाही मी तुझ्या दारावर. आम्ही केवळ माझ्या भगवंताच्या दर्शना करता आलोय म्हणे. मुलाच्या दर्शना करता आलोय. तुझ्या मुलाचा चेहरा मला दाखव, बाकी मला काही नको. भगवान शंकराने या कमंडलू खाली ठेवलं. बेभान होऊन यशोदा मैयाच्या दरबारात अलख निरंजनाचा गजर करत नाचायला लागले, आवाज द्यायला लागले. अलख निरंजना अलख निरंजना आवाज द्यायला लागले गड्या. ना चाहिए तेरी दौलत माया, नहीं कंचन माया, अपने लाला का दर्शन करा दे, मैं कैलाश से आया, मैं कैलाश से आया. मैया मला काही नको, मला सोनं नाणं काही नको, मला फक्त या भगवंताचं एकदा मला दर्शन करू दे. कोण म्हणतंय? भगवान शंकर. हो मैया, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, तुझं तुला लखलाम असो बाई, मला काही नको. मी स्मशानात राहणारा साधू आहे. अगं मला काही नको, एखादा तुझ्या मुलाचं दर्शन करू दे. यशोदा मैया म्हणते नाही रे बाबा, मी तुला दर्शन करू देऊ शकत नाही म्हणे. माझा मुलगा घाबरेल म्हणे, तुझ्या गळ्यामध्ये साप आहे आणि मी काय दर्शन करू देऊ म्हणे. माझा मुलगा घाबरेल आणि उठल लई रडल म्हणे, मला आवरणार नाही. पहिलाच मला कंटाळा येतो मुलगा घ्यायचा, एकदा रडला ना तर तो मला आवरत सुद्धा नाही म्हणे. आपल्या बायका म्हणतात भगवान श्रीकृष्ण आकांत करायला लागले, रडायला लागले. आता जशी रडायला लागले गड्या. शिवाला भगवान विष्णूच्या दर्शनाची जशी आस होती तशी माझ्या भगवान विष्णूलाही, माझ्या भगवान परमात्म्याला, माझ्या कन्हैयाला, माझ्या शिवजीची कधी दर्शन होईल, माझा भगवान परमात्मा कधी मला भेटायला येईन अशी ही आस होती. आता भगवंत आकांत करायला लागले, रडू लागले, भरपूर रडू लागले. पळत पळत देवाची भेट घ्यावी. जल्दी चलो हुआ क्या, लल्ला रो रहा है. गोपिका म्हणू लागले जल्दी करो चलो चलो चलो. अगं बाई काय झालं? लल्ला रो रहा है, चलो चलो चलो. तिनं हातात
हाताची हातातली सोन्याची थाळी फेकून दिली आणि तो हा साधू ऐकत नाही आणि आता पोरगही इकडे रडायला लागले तेही ऐकत नाही. काय करू महाराज, घ्या आमची परीक्षा. पळत गेली पदर भूमीवरती घासते, नदी समुद्राच्या वेगात धावते तितका वेग यशोदेचा. भगवान रडायला लागले, भगवान रडतायत, टाहो फुटतायत म्हटल्यावर ती कासावीस व्हायला लागली. ती अशी कासावीस झाली मैया आणि कासावीस झाल्याच्या नंतर बघा खेळणं दिलं हातामध्ये तरी ऐकत नाही, हातामध्ये काही काही वस्तू दिल्या तरी राहत नाही, हातामध्ये बासुरी दिली तरी तो राहत नाही, ऐकत नाही. भुर्जंग स्त्रिया म्हणतायत यशोदे या साधूची दृष्ट झाली बघ बाई, तुझ्या पोराला मग आता एकदा त्याला काजळ लाव म्हणे आणि त्याची दृष्ट काढ. यशोदा शिव्या द्यायला लागली या साधूला, कसा आला दारात, माझ्या पोराला दृष्ट केली. असं साधू असतो का, पोराला आशीर्वाद द्यायला पाहिजे तर त्रास देतोय त्या ठिकाणी, असा साधू असतो का. भगवान परमात्मा म्हणतायत अगं आई, अगं येऊ दे ग त्याला, ते मनातल्या मनात म्हणताय भगवान परमात्मा. दिसायला साधू दिसतो पण भगवान शंकर म्हणाले मनातल्या मनात हसतायत मैया तुला कसं सांगू ग, आमचं किती जन्माचं नातं आहे तर काय सांगू तुला मी, आमचं काय नातं आहे हे तुला नाही कळणार मैया, नाही तुला माहीत. माझ्याकडे कुठलीही खेळणी दिली तरी तो राहत नाही, स्तनाला लावलं, वस्तू दिली, मोरपीस दिलं, बासुर दिली, हा बाबा ऐकतच नाही. शेवटी गवळण म्हणते ओ मैया ज्ञाना ते साधूकडे घेऊन जा. आता साधूकडे घेऊन आली पण कसं आणलं, सगळं झाकून आणलं, फक्त डोळे उघडे ठेवले गड्या, सगळं झाकून आणलं. आता पूर्ण झाकून आणला हा बाबा भगवान श्रीकृष्ण, फक्त डोळे उघडे तेवढे ठेवले. इतकं झाकून आणला, घाबरत घाबरत भगवान शंकराजवळ आली आणि म्हणते ओ साधू बाबा, ओ जोगिया, तो साप आवरा तुमचा, जर आमचं लेकरू घाबरेल त्याला. बरोबर बरोबर बरोबर. शेषनाग शांत झाले, रुद्राक्षाच्या माळा लागू देऊ नका, माझा मुलगा रडेल. अगाई मला घेऊन तर चाल, पटपट चाल म्हणे मला घेऊन त्यांच्याकडे, नाजूक आहे माझं पोरग, काळजी करू नका. कमंडलू खाली ठेवलं, घेतलं बाबा भगवान शिवाने जसं भगवान शंकराने भगवान महाविष्णूला हातात घेतलं, गोल गोल फिरायला लागले. रडणारा भगवान परमात्मा शांत झाला आणि ते हसायला लागले, हसायला लागले भगवान परमात्मा. मुलगा हसल्यावरती आई हसणार ना हो, मुलगा असा कदा 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 हसायला लागला, आई हसणार. यशोदाई हसायला लागली. यशोदा म्हणते आई खरंच यालाही या साधूला भेटायचं होतं. कमंडलू तुला प्रसाद घेतला, भस्म घेतलं, भगवान श्रीकृष्णाला लावलं आणि उचललं वरती भगवान परमात्म्याचं चरण कमल. भगवान शंकरानं आपल्या मरत काला लावलं आणि जिथं गंगा माई होती ना तिथं लावलं बघा. हळूच गंगा मातेने भगवंताच्या चरणावर अभिषेक केला. असं सुंदर गोकुळ वासियांनी वाहलं. मैया म्हणे आणा लवकर माझ्याकडे. भगवान म्हटले मला नाही द्या वाटत, काय करू मैया, मला तुमच्याकडे द्या वाटत नाही हो माझ्या भगवंताला, पण काय करू, तुम्ही शेवटी आता आई आहात, माझा नाव इलाज आहे. दिलं, साष्टांग नमस्कार केला, दंडवत घातला यशोदा मैयाच्या चरणावर. कारण आई होती ना, ती शिवाय भगवान विष्णूचं मिलन आपल्या सगळ्यांनी नजरेनं ऐकायला भेटलं. काय नशिबान असतील बरं आपण. त्या गोकुळातली भगवत भक्त किती आनंदात जन्माने उपासना असेल का. विष्णूचंही भगवंताचं दर्शन होतंय, शिव भगवंताचं दर्शन होतंय. शिव रामा नाही भेद असं अलौकिक दर्शन त्यांना घडलं गड्या.
आपल्याला तर थोडं भगवंताचं दर्शन करायचंय, शिवजीचं थोडं भजन करायचं आहे. ओम नमः शिवाय.